नमस्कार. डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा ह्या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, आपल्या शरीराचे जे सगळे अवयव असतात ते नेहमीच इमाने इतबारे आपापली कामं करत असतात. आपले हात, पाय, कान, नाक, डोळे सगळेच अवयव. पण त्यामुळे कुठेतरी आपण त्यांना गृहीत धरलेलं असतं का असं वाटायला लागतं. म्हणजे काही क्षण जरी आपण डोळे बंद केले तरी आपल्या डोळ्यासमोर अंधार दिसायला लागतो किंवा आंधळी कोशिंबीर खेळताना काही मिनिटांसाठी जी डोळ्यावर पट्टी बांधलेली असते त्याने आपली अक्षरशः भांबेरी उडते. पण मंडळी, दुर्दैवाने अनेक लोक आहेत की ज्यांना दिसत नाही, जे नेत्रहीन आहेत. आणि ह्या नेत्रहीन लोकांना त्यांच्या आयुष्यात जर प्रकाश हवा असेल तर त्यासाठी एक उपाय म्हणजेच नेत्रदान. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे. आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम नेत्रदान. आणि या विषयातील तज्ज्ञ आज आपल्याबरोबर आहेत. त्यांचं स्वागत करूया. आज आपल्याबरोबर आहेत नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका गाडेकर. मॅम नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. डॉक्टर सारिका गाडेकर यांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. मॅडम MGM मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल औरंगाबाद इथं प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या कन्सल्टंट आहेत कॉर्निया अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीमध्ये आणि नेत्रदान विभागाच्या त्या प्रमुख आहेत. नेत्रदान म्हणजे नक्की काय, कशा पद्धतीने करायचं, कधी करायचं, कुणी करायचं आणि त्यासाठी काही अटी आहेत का, या सगळ्या विषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी पाहूया एक छोटीशी ध्वनी चित्रफित. दृष्टिहीनता अशी अवस्था आहे ज्यामुळे व्यक्तीचं आयुष्य अंधारमय होऊन जातं. दृष्टिहीनताची अनेक कारणं असू शकतात. जर डोळ्यांच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा म्हणजेच कॉर्नियामध्ये विकृती निर्माण झाली किंवा संक्रमणामुळे दृष्टिहीनता आली असेल तर कॉर्नियाच्या प्रत्यारोपणामुळे व्यक्तीला दृष्टी प्राप्त केली जाऊ शकते. यामध्ये विकृत कॉर्नियाला स्वस्थ कॉर्नियाद्वारे प्रत्यारोपित केलं जातं. कॉर्निया प्रत्यारोपणासाठी एक स्वस्थ कॉर्नियाची गरज असते. कुणीही जीवित असणारी व्यक्ती नेत्रदानासाठी प्रतिज्ञापत्र भरून नेत्रदान करू शकतो. दान केलेले नेत्र व्यक्तीच्या मृत्यूनंतरच घेतली जातात. कुठल्याही वयाचा व्यक्ती नेत्रदान करू शकतो. यासाठी अगोदर प्रतिज्ञापत्र भरून घेतलं जातं. जर एखाद्या व्यक्तीने ते दिलं नसेल तर परिवाराच्या अनुमतीने सुद्धा नेत्रदान करता येऊ शकतं. प्राप्त झालेल्या कॉर्नियाची दोनदा तपासणी केली जाते. आय बँकची टीम मृत व्यक्तीच्या घरी जाते आणि कॉर्नियाबरोबरच व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेऊन येतो. प्रत्यारोपणा अगोदर डोळ्यांची तपासणी केली जाते आणि कुठल्याही प्रकारचं संक्रमण नाही याची खात्री केली जाते. नेत्रदान ही एक सहज प्रक्रिया आहे. कितीतरी लोक आजही नेत्रदानाच्या प्रतीक्षेत आहेत आणि आपल्या नेत्रदानाच्या संकल्पाने तुम्ही त्यांच्या जीवनात प्रकाश आणू शकता. म्हणूनच आजच नेत्रदानाचा संकल्प करा. मॅडम पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आपण म्हणतो की नेत्रदान हे सगळ्यांनी केलं पाहिजे, पण कुठेतरी आपल्याकडे अजूनही त्या बाबतीत तेवढी जागृती नाहीये. आणि मला असं वाटतं की ते जे आकडे आहेत म्हणजे किती प्रमाणात व्हायला पाहिजे आणि किती होतंय, तर हे मला वाटतं की दाखवतात की आपल्याकडे कमी प्रमाणात नेत्रदान होतंय अजूनही. तर तुम्ही काय सांगाल की सुरुवातच आपण करूया की काय प्रमाण आहे? बरं मृण्मयी, थँक्यू. तर अंधत्व जे आहे ते ॲक्च्युली दोन प्रकारचे असतात. की एक प्रकारचं अंधत्व ज्याच्यामध्ये काही ट्रीटमेंट नाही आहे, काही इलाज नाही आहे.
ते सोडून जे अंधत्व ज्या अंधत्वासाठी ट्रीटमेंट आहे, ज्याला इलाज आहे, त्याचा इलाज हे नेत्रदान शस्त्रक्रिया आहे. तर भारतामध्ये ट्रीटेबल ब्लाइंडनेस नाही तर ज्या अंधत्वाला ट्रीटमेंट आहे तसे पेशंट कमीत कमी 1.5 कोटी पेशंट सध्या आहेत. ट्रीटेबल म्हणजे ज्यांना जर डोळे दिले तर त्यांची दृष्टी परत येऊ शकते. बरोबर आहे. ज्यांना नेत्रदानाच्या सर्जरीनी किंवा दुसरं काही लाईक आता ह्याच्यामध्ये बरेचसे कारण आहेत या अंधत्वासाठी. ह्याच्यामध्ये मोतीबिंदू हा एक सगळ्यात भारतामध्ये तरी सगळ्यात मोठं कारण मोतीबिंदू अजून सुद्धा आहे, ज्याची ट्रीटमेंट ऍक्च्युली खूपच सोपी आहे. पण तिसऱ्या नंबरवर जे कारण आहे ते आहे की आपल्या डोळ्यावर घड्याळावर जशी काच असते तसे आपल्या डोळ्यावर एक काच असते ज्याला आपण कॉर्निया म्हणतो. तर या कॉर्नियाचे जे आजार असतात त्याच्यामुळे जे अंधत्व घडून येतं, तर या अंधत्वाला ट्रीटमेंट म्हणजे नेत्रदानाची शस्त्रक्रिया आहे. आणि हे तिसऱ्या क्रमांकावर म्हणजे बराच मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे अंधत्वाचा. कॉर्नियाच्या ब्लाइंडनेसमुळे एका डोळ्याने जे लोक आंधळे आहेत ते कमीत कमी 80 लाख ते 1 कोटी भारतात अंधत्व आहे कॉर्नियल ब्लाइंडनेसमुळे. आणि दोन्ही डोळ्यांनी अंधत्व म्हणजे कमीत कमी 10 लाख लोक दोन्ही डोळ्यांनी आंधळे आहेत. ह्याच्यामध्ये वाईट हे आहे की दरवर्षी कमीत कमी 20 ते 25 हजार लोक ऍड होत आहेत या आकड्यांमध्ये. ह्याच्यामध्ये हे आकडे वाढत आहेत, बिलकुल वाढत आहेत. आपण त्यांना ट्रीट करणं तर दूर, आपण त्याच्या जवळपास पण अजून आलेलो नाही आहे. त्याच्यासाठी म्हणून मग हे नेत्रदान प्रमोट करण्यासाठी नेत्रदान लोकांनी करावं हे खूप गरजेचं आहे. आपल्याकडे सध्या किती होतंय नेत्रदान, किती प्रमाणात होतंय? आता ऍक्च्युअली स्पीकिंग आपल्याकडे आतापर्यंत जे नेत्रदान व्हायचे दरवर्षीचे आकडे बदलत गेलेले आहेत. कधीचे आकडे 20,000 वर्षातून झालेले आहेत. आपण 50,000 नेत्रदान सुद्धा केलेले आहेत आणि हे भारताचे आकडे आहेत, हे कोणत्या एका शहराचे आकडे नाही आहेत. तर 50,000 आकडे आणि आपलं पॉप्युलेशन बघितलं तर खूपच कमी आहे. पण ह्याच्यामध्ये ऍक्च्युली आता 2020 ज्याच्यामध्ये आपण कोविडला फेस केलं तर त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली हे आकडे खूपच जास्त कमी झाले. कमीत कमी 80% नेत्रदानची शस्त्रक्रिया आणि नेत्रदान करणं हे सुद्धा कमी झालेलं आहे. म्हणजे 80% म्हणजे आता भारतातलं एम्स जे आहे सर्वात मोठं मेडिकल कॉलेज जिथे सगळ्यात जास्त जनरली नेत्रदानची शस्त्रक्रिया होतात, तिथे मागच्या वर्षी नुसतं 1,500 नेत्रदानचे सर्जरी झाले. पूर्ण वर्षभरात फक्त 1,500 वर्षभरात. म्हणजे खूपच कमी झाले. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली अडचण पेशंट्सला पण आली, पण नाईलाजाने आपल्याला काही करता आलं नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आता जेव्हा आपण म्हणतो की नेत्रदान केलं पाहिजे तर तेव्हा कोण कोण करू शकतं हे नेत्रदान? त्याच्यासाठी काही वयोमर्यादा आहे का? म्हणजे लहान मुलांमध्ये किती वयोमर्यादा आहे किंवा वरचं काही अप्पर लिमिट काही आहे का की या वयानंतर आपल्याला करता येऊ शकत नाही, असं काही आहे का? तर नेत्रदानासाठी वयोमर्यादा नाही आहे. म्हणजे कमीत कमी 2 वर्षाच्या वयापासनं ते 80-90 वर्षाच्या वयापर्यंत आपण नेत्रदान करू शकतो. बरं. आता ह्याच्यामध्ये लिमिट एवढी येते की 2 वर्ष म्हणजे खूपच लहान ज्यांचे डोळे असतात त्यांचा कॉर्निया आपण कमी म्हणजे कमी वयाच्या पेशंट्सलाच दान करू शकतो. त्या अतिरिक्त जे एकदमच वयस्कर असतात त्यांचा कॉर्निया, कारण की त्याची वायबिलिटी, त्याचे सेल्स कारण थोडेसे नाजूक होऊन जातात, कमी प्रमाणात होऊन जातात. तर हे कॉर्निया नॉट नेसेसरली की कोणाला दिसण्यासाठी आपण शस्त्रक्रिया करू, पण हा कॉर्निया मग रिसर्चसाठी वापरला जाऊ शकतो. नाहीतर नेत्रदानाची शस्त्रक्रिया ॲक्च्युली 2 कारणांसाठी केल्या जाते. एक तर दिसण्यासाठी, म्हणजे पेशंटला काहीतरी नजर यावं ऑपरेशन नंतर, त्याच्यासाठी केली जाते. नाहीतर मग जर कॉर्नियाचा काही इन्फेक्शन असेल, कॉर्नियामध्ये अल्सर असेल, त्याच्यामध्ये पू भरलं असेल, जे औषधांनी अजिबातच कमी होत नसेल, तर अशा पेशंट्सला सुद्धा आपण तो कॉर्निया काढून दुसरा कॉर्नियाने रिप्लेस करतो. तर ह्याला आपण थेरप्युटिक केराटोप्लास्टी म्हणतो.
तर थेरप्युटिक केराटोप्लास्टी ही दिसण्यासाठी किंवा पेशंटला नजर देण्यासाठी नसते, हे नुसतं डोळा वाचवण्यासाठी, की त्यापुरता डोळा काढावा लागणार नाही म्हणून त्याच्यासाठी सुद्धा केली जाते. बरोबर आहे. आणि तुम्ही सांगितलं की वयोमर्यादा अशी नाही आहे आणि कुणीही नेत्रदान करू शकतं, पण असं काही आहे का की असे काही आजार आहेत का की ज्याच्यामध्ये आपल्याला नेत्रदान करता येत नाही? नेत्रदान न करण्याचे जे कारण आहे ते खूपच क्वचित आहेत. त्याच्यामध्ये ब्लड कॅन्सर्स, त्याच्यामध्ये इन्फेक्शियस डिझीजेस लाईक HIV म्हणा, HBsAg, हेपेटायटिस B, हेपेटायटिस C, त्या व्यतिरिक्त काही खूपच कमी इन्फेक्शियस डिझीजेस येतात, क्रुझफेल्ड जेकब डिझीज वगैरे, ज्याच्यामुळे आपण नेत्रदान करू शकत नाही. त्या अतिरिक्त कोणत्याही ह्याच्यामध्ये करू शकतो. आता आपण पाहिलं की कोविडची आता खरं तर महामारी सुरू आहे, तर कोविडमुळे जे रुग्ण दगावतात तर त्यांचं नेत्रदान होऊ शकतं? नाही आता सध्या, कारण की कोविड हा आजार आमच्यासाठी सुद्धा खूपच नवीन होता, तर ह्याच्यावर एवढा अजून रिसर्च सुद्धा झाला नव्हता. हे एक कारण आहे ज्याच्यामुळे 2020 मध्ये आपण नेत्रदान कमी केले, कारण की कोणाला अजून माहीत नाही आहे की कोविड तसं आपण म्हणतो की नुसतं वाया एअर ट्रान्सफर होतोय, पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोविडमुळे कंजंक्टिव्हायटिस म्हणजे डोळ्यामध्ये इन्फेक्शन, डोळ्याच्या अश्रूमधनं स्प्रेड झाला आहे असं सुद्धा ऐकण्यात आलं होतं. म्हणून मग कोविडच्या पेशंट्समधनं आपण नेत्रदान केलं नाही आहे. इनफॅक्ट आता आय बँक असोसिएशननी, ऑल इंडिया असोसिएशननी रूल काढला आहे की नेत्रदान करायच्या आधी कंपल्सरी पेशंटचं कोविड टेस्ट केली जाते. ती नेगेटिव्ह असेल तरच आपण त्यांचे डोळे रिट्राईव्ह करू शकतो. अच्छा अच्छा, बरोबर आहे. आता बऱ्याच जणांना काही दीर्घकालीन आजार असतात, म्हणजे डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, काही किडनीचे आजार आहेत, तर असे आजार जर असतील तरी रुग्ण किंवा पेशंट नेत्रदान करू शकतो का? बिलकुल करू शकतात, कारण की डायबिटीजमुळे, हायपरटेन्शनमुळे किंवा किडनीच्या आजारांमुळे जो परिणाम डोळ्यांवर दिसून येतो तो परिणाम डोळ्याच्या काचेवर किंवा कॉर्नियावर अजिबात होत नाही. म्हणून मग असे पेशंट्स 100% नेत्रदान करू शकतात. नक्कीच. तुम्ही मगाशी मोतीबिंदू बद्दल बोललात. मोतीबिंदूचं ऑपरेशन ही पण मला वाटतं आपल्याकडे अतिशय सामान्यपणे केली जाणारी एक सर्जरी आहे, तर मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर करता येतं का नेत्रदान? मोतीबिंदूचं ऑपरेशन ॲक्च्युली आपल्याकडे सगळ्यात कॉमनेस्ट डोळ्याची सर्जरी म्हणजे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया प्रत्येक व्यक्तीला करावंच लागणार कोणत्या ना कोणत्या तरी वयाला. तर ह्याच्यामध्ये नेत्रदान न करण्याचं काहीही कारण नाही आहे. ज्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं असतं त्यांच्यामध्ये सुद्धा आपण नेत्रदान करू शकतो. बरोबर आहे. एक लहान मुलांमधला एक खरं तर प्रश्न मला विचारायचा आहे की लहान मुलं जेव्हा काही कारणाने जातात तर तेव्हा खरं तर तो जो क्षण असतो तो त्यांच्या आईवडिलांसाठी अतिशय भावनिक असा क्षण असतो. तुम्ही मगाशी लहान मुलांचा उल्लेख केलात म्हणून मला विचारावंसं वाटतं की लहान मुलांचं पण नेत्रदान होतं का आणि तुमचा काय अनुभव आहे? खूपच इमोशनल सब्जेक्ट आहे ॲक्च्युली. माझ्या 16 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये माझ्या संपर्कात एक पेशंट, ॲक्च्युली माझी एक 5 वर्षाची लहान मुलगी ही पेशंट होती, जिला डोळ्याला मार लागल्यामुळे तिच्या काचेवर कॉर्नियावर टीक पडली होती. आता लहान मुलांमध्ये प्रश्न हा येतो की नेत्रदानाचं जर ऑपरेशन करायचं असेल तर तो लवकरात लवकर करणं गरजेचं असतो. अच्छा. कारण की जेवढे दिवस आपण उशीर करतो तेवढे दिवस त्यांच्या डोळ्यांना सवय लागून जाते कमी बघायची. मग काही वर्षानंतर तो डोळा बघणंच सोडून देतो. म्हणजे एखाद्या वेळेस मग तो तिरळा होऊन जातो, नाहीतर त्याची नजर कायमची कमी होऊन जाते. तर त्या पॉइंटवर जायच्या आधी आपल्याला इंटरव्हीन करणं म्हणजे शस्त्रक्रिया करणं खूप गरजेची असते. आता ही तर 5 वर्षाची लहान मुलगी होती, पण तिचं अनफॉर्च्युनेटली मार लागल्यामुळे मोतीबिंदूची सुद्धा शस्त्रक्रिया आम्ही केली.
अच्छा. आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियानंतर मला बरेच दिवस थांबावं लागलं, कारण की लहान मुलांमध्ये जेव्हा आपण ही शस्त्रक्रिया करतो तेव्हा हे जे कॉर्निया आपण ट्रान्सप्लांट करतो त्याची एक लाईफ असते, कारण की काही म्हटलं तरी दुसऱ्या शरीराचा एक भाग आहे तो. तर लहान मुलांमध्ये जेव्हा आपण ट्रान्सप्लांट करणार तर हा विचार करावा लागतो की जेवढे जास्त दिवस हा कॉर्निया टिकू शकेल तेवढा चांगला. तर त्या हेतूने आपण लहान मुलांमध्ये जेव्हा ट्रान्सप्लांट करतो तेव्हा असा कॉर्निया शोधतो जो कमीत कमी वयाच्या व्यक्तीचा असेल. तर त्याच्यासाठी म्हणून मग मला बरेच दिवस थांबावं लागलं. त्याच्यामध्ये तिचा डोळा हलकासा तिरळा व्हायला लागला होता. अच्छा. आता अनफॉर्च्युनेटली हे 2018ची गोष्ट आहे, पण मला तरीसुद्धा बऱ्याच आय बँक्सला कॉन्टॅक्ट करून ठेवावं लागलं की मला कमी वयाच्या नेत्रदान ज्यांनी केलं असेल तसा कॉर्निया एमर्जन्सीमध्ये पाहिजे म्हणून. लकीली पण अनफॉर्च्युनेटली फॉर द पेरेंट्स मला एक कॉर्निया भेटला. तो एक 8 वर्षाच्या लहानच्या मुलाचा होता. जेव्हा मला ते कळालं की त्या मुलाचा मृत्यू ॲक्सिडेंटमध्ये झाला होता आणि त्या स्टेटमध्ये सुद्धा, म्हणजे त्याचे आई वडील किती महान म्हणायचं, म्हणजे मला शब्द मिळत नाही आहेत, कारण की मला स्वतःला लहान मुलं आहेत आणि इट इज अ व्हेरी बिग डोनेशन. म्हणजे एवढं मोठं मन ठेवून त्यांनी त्या मुलाचे दोन्ही डोळे दान केले. त्याच्यातला एक कॉर्निया माझ्या छोट्याशा मुलीला मिळाला. तिचं ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं. आता त्याचे आई वडील मला माहीत नाही बघत असतील का, पण मग ती खूप छान आहे. तिचा तिरळेपणा वगैरे काही नाही, तिला दोन्ही डोळ्यांनी दिसतं. तिचे आई वडील खूप आभारी आहेत. नक्कीच. म्हणजे खरं तर तुम्ही आत्ता ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रात मला वाटतं असे अनेक ज्याला आपण म्हणतो की कसोटीचेही प्रसंग, भावनिकही प्रसंग आणि त्याच्या पुढे जाऊन जेव्हा अशा पद्धतीचं दान केलं जातं तेव्हा खरोखरच ते एखाद्या आयुष्यासाठी जीवनदान असं असतं. नेत्रदानाविषयी आणखीही बोलणार आहोत, माहिती घेणार आहोत कार्यक्रमातून. आत्ता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नेत्रदानाविषयी आज आपण चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सारिका गाडेकर. जेव्हा एक व्यक्ती नेत्रदान करते तेव्हा 2 जणांना दृष्टी मिळत असते आणि 2 जणांना नवी सृष्टी मिळत असते. त्यामुळे नेत्रदान हा अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे. मॅडम, आपण नेत्रदान म्हणतो तर मुळात तुम्ही मगाशी आकडे सांगितलेत की आपल्या देशामध्ये किती लोकांना नेत्रदानाची गरज आहे, किती लोकांना डोळ्यांची गरज आहे. तर हे जे अंधत्व आहे तर हे मुळात कुठल्या कारणांमुळे येतं? तर नेत्रदानाने जे अंधत्व ट्रीट होऊ शकतं त्याचे कारणं म्हणजे डोळ्याला मार लागून ट्रॉमा जो असतो, एस्पेशली लहान मुलांमध्ये ट्रॉमा हे सगळ्यात कॉमन कारण आहे. अच्छा. आपल्या भारतामध्ये आणि जगातल्या अजूनही काही देशांमध्ये अनफॉर्च्युनेटली न्यूट्रिशनल ब्लाइंडनेस म्हणजे खाण्यामध्ये काहीतरी कमी असल्यामुळे, व्हायटमिन ईची कमतरता असल्यामुळे अजूनसुद्धा अंधत्वाचं प्रमाण आहे. बरं. तरी आपल्या भारतामध्ये आपल्या गव्हर्नमेंटनी इम्युनायझेशनमध्ये व्हायटमिन ए केलेलं आहे सप्लिमेंटेशन, पण तरीसुद्धा गावोगावी अजूनसुद्धा पेशंट्स आहेत जे व्हायटमिन एमुळे आंधळे होत आहेत, लहान मुलं. ते सोडून इन्फेक्शन्स, डोळ्यामध्ये जर साधं इन्फेक्शन झालं आणि ते व्यवस्थित टाईमवर ट्रीट नाही झालं तर ते इन्फेक्शन स्प्रेड होऊन जर कॉर्नियावर किंवा डोळ्याच्या काचेवर इन्व्हॉल्व झालं, ते इन्फेक्शनमुळे एक तर ट्रीट झाल्यानंतर डाग राहतो, नाहीतर इन्फेक्शन पूर्ण ते कॉर्निया विरघळून टाकतो. तर त्याच्यामुळे अंधत्व एक होऊ शकतं. त्या व्यतिरिक्त काही आजार असे आहेत जे जन्मतः असतात, ज्याच्यामुळे जन्मतः डोळ्याच्या काचेवर टीक जन्मतः येऊ शकते, नाहीतर हेरिडिटरी जे काही वर्षांनंतर मे बी सेकंड डेकेड 10 ते 20 वयोगटामध्ये, नाहीतर काही आहे जे 20 ते 30 वयोगटामध्ये अंधत्व, कॉर्नियाचं अंधत्व घडून आणतं. बरोबर आहे. तर आता ही सगळी जी कारणं आहेत आणि आपण जेव्हा नेत्रदानाचं प्रमाण बघतो ते थोडंसं कमी आहे आपल्याकडे, काय कारणं आहेत की नेत्रदानाचं प्रमाण का एवढं कमी आहे? मृण्मयी, मी तुम्हाला सांगते, आपल्याकडे सध्या जेवढ्या डिग्रीवर कॉर्नियल ब्लाइंडनेस आहे
त्याच्यामध्ये आपण आपल्याला कमीत कमी 1.5 लाख नेत्रदानाची शस्त्रक्रिया दरवर्षी करण्याची गरज आहे, नुसतं आत्तापर्यंतच्या अंधत्वाला डील करण्यासाठी. पण मी म्हटल्यासारखं ऑलरेडी 20 ते 25 हजार दरवर्षी त्याच्यामध्ये अजून वाढ होत चालली आहे. आता ह्याला आपण एक तर आपण सध्या जे करत आहोत की आय थिंक टेलिव्हिजन मध्ये जे आपण लोकांपर्यंत मेसेज द्यायचा प्रयत्न करत आहोत की नेत्रदान करणं हे किती आवश्यक आहे, किती मोठी गोष्ट आहे. जेवढे लोक नेत्रदान करू शकतात त्यांनी केलं पाहिजे, कारण की एक प्रकारचं मदत आहे दुसऱ्या लोकांसाठी. बरोबर, म्हणजे जनजागृतीची अजून गरज आहे, ज्याच्यासाठी आपण म्हणजे मला वाटतं आपला जो कार्यक्रम आहे तोही त्याचसाठी आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत मुळात हा विचार पोहोचणं की नेत्रदान करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सो सोशल मीडिया इन ऑल फॉर्म्स, पण त्याच्यामध्ये आय स्टील बिलीव्ह की आपल्या भारतामध्ये दूरदर्शन, टेलिव्हिजन सगळ्यात मोठा रोल प्ले करतो. ते सोडून आपण हे जे आय डोनेशन फोर्टनाईट हे जे 15 दिवस सेलिब्रेट करतो, त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेट, प्रत्येक तालुकामध्ये एक रिस्पॉन्सिबिलिटी असते डॉक्टर्सची की ही जनजागृती वाढवायची. तर त्याच्यासाठी आम्ही बरेच ॲक्टिव्हिटीज, प्रत्येक असोसिएशन स्टेटचं काही ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करतात ज्याच्यानी ही जनजागृती वाढते. ते रोल प्ले असो, ते स्किट असतील जे रोड साईड करतील, नाहीतर वृद्धाश्रम मध्ये जाऊन स्किट करतात, पोस्टर बनवतात, नाहीतर मग आपले टीव्ही ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेस वगैरे ते पण प्रमोट करतातच. बरोबर. सो आय थिंक दॅट हेल्प्स. सो जनजागृती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण बऱ्याचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीने सांगितलेलं असतं की मला नेत्रदान करायचंय, पण ते जे नातेवाईक असतात तर त्यांना थोडीशी कुठेतरी अशी भीती असते की आपल्या नातेवाईकाचा चेहरा विद्रूप होईल का जर डोळे काढून घेतले तर अशी ही एक भीती असते. तर तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने हे होतं? मला ठाऊक आहे की नातेवाईकांना ॲक्च्युली जरी आपण प्लेज केली, आपण प्रतिज्ञापत्र भरलेलं असेल की नाही मला माझी इच्छा आहे मनापासून नेत्रदान करायची, पण तरीसुद्धा एक जे नातेवाईक असतात ते ज्या ग्रीफमधनं जेव्हा त्यांना जे दुःख असतं ते आवरून की ह्यांची इच्छा पूर्ण करायची आहे, बऱ्याचदा असं होतं की नातेवाईक तयार होत नाहीत. तर त्याच्यामध्ये आम्ही डॉक्टर अजिबात फोर्स तर करूच शकत नाही. जरी त्यांचा प्लेज कार्ड वगैरे असेल तरी सुद्धा नातेवाईकांच्या परवानगीशिवाय आपण नेत्रदान करू शकत नाही. मी ह्याच्यामध्ये सगळ्यांना फक्त एवढं सांगू इच्छिते की आम्ही जेव्हा नेत्रदान करण्यासाठी, कॉर्निया रिट्राईव्ह करण्यासाठी जातो तेव्हा जे प्रोसिजर करतो ते पूर्णपणे रिस्पेक्टफुली, अजिबात काहीही ट्रॉमा न होता, म्हणजे जेव्हा आम्ही डोळा काढतो नाहीतर आजकाल आपण नुसतं कॉर्निया काढतो, जे डोळ्या जी काच असते फक्त तेवढी काच काढतो आणि ती काच काढल्यानंतर एक प्लास्टिकचं बटन सारखं आपण तिथे ठेवतो आणि पापणी बंद करतो. तर त्याच्याने काहीही विद्रूपपणा येत नाही. बरं. म्हणजे चेहऱ्यामध्ये दिसण्यामध्ये काहीही फरक जाणवत नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही दुसरं सांगितलं की डॉक्टर्स तिथे पेशंटच्या घरी जाऊन हे सगळं करतात की पेशंटला कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची गरज असते? नेत्रदानासाठी पेशंटला किंवा जे दान करणार आहेत त्यांना कुठेही जाण्याची गरज नसते. डॉक्टर त्यांच्या टीम सगट, म्हणजे आमच्या टीममध्ये नेत्रदान तज्ञक असतात, त्याच्याबरोबर ग्रीफ काउन्सिलर, आय बँकचे टेक्निशियन, अशी आमची 3-4 जणांची टीम असते जी जिथे कुठे डेथ झाली असेल आम्ही त्या ठिकाणावर जाऊन आम्ही ते कॉर्नियाज रिट्राईव्ह करतो. सो असं नेसेसरी नाही आहे. ते हॉस्पिटलमध्ये जर डेथ झाली असेल तर आम्ही हॉस्पिटलमधनंच रिट्राईव्ह करतो, नाहीतर जर घरी कोणत्या गावामध्ये झाली असेल तरी सुद्धा तिथे जाऊन आम्ही रिट्राईव्ह करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे हे गावागावापर्यंत तुम्ही जसं म्हणालात की नेत्रपेढ्या असतात आणि तिथले लोक, तिथले जे तज्ज्ञ असतात ते पोहोचू शकतात त्या घरापर्यंत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की नातेवाईकांचा जो एक भाग असतो तो खूप महत्त्वाचा असतो, तर नातेवाईकांनी काय काळजी घ्यावी? म्हणजे जर
कोणी पेशंटनी आधी लिहून ठेवलं असेल, प्रतिज्ञापत्र लिहिलं असेल की मला नेत्रदान करायचं आहे आणि त्यानंतर नातेवाईकांची पण इच्छा आहे, तर नातेवाईकांनी आपले जे नातेवाईक आहेत ते गेल्यानंतर लगेच काय केलं पाहिजे? तर जर आपल्याला नेत्रदान करायचं असेल तर काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. सर्वात प्रथम ताबडतोब जवळच्या आय बँकला, आता बरेचसे NGOसुद्धा आहेत जे हे नेत्रदान करण्यासाठी टीम पाठवतात, किंवा जवळचं मेडिकल कॉलेज, गव्हर्मेंट हॉस्पिटल, नाहीतर काही आय बँक्स असतात. बरं. तर तिथे ताबडतोब कॉन्टॅक्ट करायचा, कारण की नेत्रदान करण्यासाठी, कॉर्निया चांगला रिट्राईव्ह करण्यासाठी आपल्याला एक टाईम लिमिट असते. कमीत कमी जास्तीत जास्त 6 तासाच्या आत हा कॉर्निया रिट्राईव्ह केला पाहिजे, तरच तो हेल्दी राहतो. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तर आय बँकला फोन करायचा. त्याच्यानंतर त्या रूममधले सगळे फॅन बंद करायचे. आपल्या नातेवाईकांचे, म्हणजे जे पेशंट आहेत, जे डोनर आहेत, त्यांचे डोळे बंद ठेवायचे. अच्छा. बंद केल्यानंतर डोळ्यावर ओला कापूस ठेवू शकतात. हे फक्त ह्याच्यासाठी की कॉर्निया जो आहे तो कोरडा पडायला नाही पाहिजे, तर तेवढं करायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त आपण डोक्याच्या खाली, मानेखाली एक छोटीशी उशी ठेवू शकतो. बरं बरं. म्हणजे त्याच्यामुळे मग रक्त स्टेसिस, म्हणजे तिथे साठा होणार नाही, रक्त साकळत नाही तिकडे, तिथे साकळत नाही, म्हणून मग एक उशी ठेवायची. बरं. तर एवढे 3-4 गोष्टी फक्त केले तर मग 6 तासाच्या आत टीम पोहोचून तिथे नेत्रदानाची प्रक्रिया करू शकतात. नक्कीच. म्हणजे नेत्रदान हे सगळ्यांनी जसं केलं पाहिजे तसंच नातेवाईकांची देखील ती एक खूप मोठी जबाबदारी आहे. खरं तर करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय छोट्या छोट्याच असतात, पण मला वाटतं मनाची तयारी करणं नातेवाईकांनी हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आणखीही जाणून घेणार आहोत आपण कार्यक्रमातून नेत्रदानाविषयी. आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. डोळे ही आत्म्याची खिडकी आहे असं म्हणतात, आणि ही जर जिवंत ठेवायची असेल तर नेत्रदान हे केलंच पाहिजे. आज आपण नेत्रदानाविषयी बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सारिका गाडेकर. मॅडम, मगाशी तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने नातेवाईकांनी काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने जी तुमची डॉक्टर्सची टीम आहे ती घरी देखील जाऊ शकते. तर साधारण ही जी प्रक्रिया असते तर त्याला किती वेळ लागतो? तर टीम घरी पोहोचेपासून तर दोन्ही डोळे रिट्राईव्ह करण्यापर्यंत कमीत कमी फक्त 20 मिनिट लागू शकतात. 20 मिनिटात म्हणजे 20 मिनिटामध्ये आम्ही विथ ड्यू रिस्पेक्ट शांतपणे दोन्ही डोळे रिट्राईव्ह करू शकतो. याला काही फार वेळ लागत नाही या प्रक्रियेला, आणि प्रोसिजर असं खूप कॉम्प्लिकेटेड तर नाही आहे. बरोबर. मग वेळेचा लिमिट काही हे नाही त्याच्यात. बरोबर. म्हणजे खरं बघायला गेलं तर तशी साधी प्रोसिजर आहे, पण त्यांनी जो फायदा होणार आहे इतर रुग्णांना तो फार मोठा आहे. पण काही गैरसमज आहेत डोळे दान करण्याविषयी, नेत्रदानाविषयी, की ज्या गैरसमजांमुळे बऱ्याचदा असं होतं की नेत्रदानाचं प्रमाण कुठेतरी आपल्याला कमी झाल्यासारखं वाटतंय. तुम्ही काय सांगाल की काय काय गैरसमज असतात? तर एक मोठा गैरसमज तर जे आपण ऑलरेडी बोललो, की प्रत्येकाला वाटतं की नेत्रदान केल्यानंतर त्यांचे जवळचे विद्रूप दिसतील. तर तो आपण स्पष्ट केला की तसा काही होत नाही, डिस्फिगरमेंट काही होत नाही. ते सोडून आपल्या ह्याच्यामध्ये हे पण आहे की माझा धर्म अलाव करत नाही. तर मी इथे सांगू इच्छिते की आपले प्रत्येक धर्म मध्ये असंच लिहिलेलं आहे किंवा असंच म्हटलं आहे की जर तुम्ही कोणाची मदत करू शकले तर त्याच्यापेक्षा मोठं काही नाही. हो हो. आपल्या हिंदू धर्मामध्ये एक प्रार्थना आहे जी म्हणते, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे संतु निरामया. म्हणजे सर्वांनी सुखी राहावं आणि सर्वांमध्ये आजार पण नसावं. हो. तर नेत्रदान, ऑर्गन डोनेशन नी तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त पुण्याचं काम कोणी करू शकत नाही. खरंच. दुसरा एक आपल्यामध्ये
बिलीफ आहे की जर मी नेत्रदान केले तर मी पुढच्या जन्मी आंधळे जन्माला येईल. सो अगेन बिलकुल खरं नाही आहे, तसं अजिबात नाही आहे. आपल्याकडे कोणताही धर्म नेत्रदान करू शकतो, कोणत्याही जेंडर लिंग पुरुष स्त्री करू शकतात आणि ऑलरेडी जसं मी म्हटले कोणत्याही वयाचे नेत्रदान करू शकतात. बरोबर आहे. आणि आपल्यास मला वाटतं सगळ्याच धर्मांमध्ये दान ही जी गोष्ट आहे ती नेहमीच पुण्याची गोष्ट मानली जाते आणि दान करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त केलं जातं, आपला धर्म प्रवृत्त करतो. त्यामुळे खरं तर तो मुद्दा इथे गैरसमज म्हणून यायला नको आहे. आपण जेव्हा म्हणतो की नेत्रदान आता करायचं, आपला कार्यक्रम अनेक जण बघत असतील आणि अनेक जण, मला खात्री आहे की एक ज्याला आपण म्हणतो की त्यांना प्रेरणा देखील आली असेल की आपल्याला आता नेत्रदान करायला पाहिजे. तर काय करायचं की जेव्हा आज मला वाटतं की मला आता नेत्रदान करायचंय, तर मी कुठे संपर्क साधायचा किंवा काय त्याची जी प्रोसिजर आहे ती कशी आहे? तर नेत्रदान करण्यासाठी आपला ऑल इंडियाचा आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाचा एक टोल फ्री नंबर आहे जो आहे 1919, जो 24 तास चालू असतो. तर तिथे फोन करून तुम्ही नेत्रदानासाठी चर्चा करू शकता. त्या व्यतिरिक्त आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाची वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्ही, जर तुम्हाला प्रतिज्ञापत्र भरायचं असेल की मला नेत्रदान करायचं आहे नंतर, तर त्याच्यासाठी ebai.org/donator-registration त्याच्यावरनं तुम्ही ते प्रतिज्ञापत्र डाउनलोड करू शकता आणि तुमचे नेत्रदान करू शकता. नक्कीच. आणि हे जे दोन्ही नंबर्स आहेत, म्हणजे ही जी वेबसाईट आणि हा जो टोल फ्री नंबर आहे, तो आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण दाखवणार आहोत त्याची स्लाईड पुन्हा एकदा. आणि आता पण आपण बघू शकता की 1919 हा जो आहे हा टोल फ्री क्रमांक आहे आणि जी वेबसाईट आहे ती आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतीये. तर ह्या नंबरवर आणि वेबसाईटवर आपण जरूर संपर्क साधू शकता. मॅडम, आपण जेव्हा तुम्ही सांगितलं की प्रतिज्ञापत्र त्या वेबसाईटवरून आपण डाउनलोड केलं, तो फॉर्म भरला आणि पुढे आपल्याला काही करण्याची गरज असते? ॲक्च्युली स्पीकिंग प्रतिज्ञापत्र जरी तुम्ही भरलं किंवा नाही भरलं तरीसुद्धा, जरी तुमची नुसतं इच्छा असेल की मला आय डोनेशन करायचं आहे, तुमच्या नातेवाईकांना जर तुम्ही कळवलं, त्यांना कन्व्हिन्स केलं की माझे नेत्रदान करायचे आहेत, तर प्रतिज्ञापत्राची एवढी गरज पडत नाही. मग नातेवाईकांनी डायरेक्टली आय बँकला कॉन्टॅक्ट केलं तरी चालून जातं. 1919 हा नंबर सोडून तुमच्या जवळच्या मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 100% आय बँक असतोच. बरं. त्या व्यतिरिक्त प्रायव्हेट आय बँक्स असतात किंवा NGOज असतात, त्यांचे पण काही कॉन्टॅक्ट नंबर्स तुमच्या लोकल एरियामधले जे आहेत ते तुम्हाला वेबसाईटवर मिळून जातील, ऑनलाईन मिळून जातील. तर त्याच्यावर फोन करून सुद्धा तुम्ही नेत्रदान करू शकता. बरोबर आहे. म्हणजे एकतर आपण ते जे प्रतिज्ञापत्र आहे ते तर भरू शकतो, इतर ज्या नेत्रपेढ्या आहेत त्यांना आपण संपर्क साधू शकतो, पण तुम्ही म्हणालात तसं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवणं किंवा त्यांना एक याची जाणीव करून देणं की आपल्याला खरंच नेत्रदान करायचं आहे आणि आपल्या गेल्यानंतर खरं तर त्यांनी हे जे संपर्क आहेत हे साधले गेले पाहिजेत. मॅडम, तुम्ही इतक्या वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये काम करताय, तर नेत्रदाना संबंधीचे आणखी तुमच्याकडून काही अनुभव ऐकायला आम्हाला नक्कीच आवडतील. आता अनुभव म्हटले तर बरेच आहेत, पण आपल्याला नेमकं लहान मुलांमध्ये जेव्हा आपण शस्त्रक्रिया करतो ते जास्ती लक्षात येतात अशा क्षणी. तर माझा परवाचा एक पेशंट आहे, ती पण एक 10 वर्षाची मुलगीच आहे. बरं. अनफॉर्च्युनेटली तिला ब्रेन ट्यूमर होता, ज्याच्यासाठी तिची सर्जरी झाली एक 3 वर्षापूर्वी. पण सर्जरीनंतर तिचा अर्धा चेहरा म्हणजे एक नर्व पॅरलाइज झाली होती. तर त्याच्यामुळे तिचा तो डोळा, एकच डोळा नेहमी उघडा राहिल्यामुळे त्याच्यावर एक टीक पडली. तर 3 वर्षानंतर आता, कारण की तिचं ट्रीटमेंट पूर्ण झालेलं आहे, ती चांगली आहे, तर त्याच्यासाठी तिचे आईवडील माझ्याकडे आले होते. आपण अजूनसुद्धा कोविडच्या
ह्याच्यातून एवढं बाहेर पडलो नाही की आपल्याला नेत्रदान डोळे कॉर्नियाज एवढे इझिली मिळतात. तर हिच्यासाठी सुद्धा मला एक कमीत कमी 4 ते 5 महिने थांबावं लागलं. कारण की मला त्या प्रकारचा तेवढा हेल्दी कॉर्निया मिळत नव्हता. कारण की अजून सुद्धा नेत्रदान करण्याची जी नंबर्स आहेत ते खूप कमी आहेत. तर आपल्याला ते प्रमोट करण्यासाठी खूप गरजेचं तर आहेच, पण लकीली तिचं एक 3-4 महिन्यानंतर का होईना पण मला एक कॉर्निया मिळाला आणि तिची शस्त्रक्रिया झाली. खुश आहे, चांगली आहे, तर छान वाटलं. वा, म्हणजे विशेषतः हो दिसतं, म्हणजे लहान मुलांसाठी ही केवढी मोठी गोष्ट आहे ना, की लहान मुलांना जे आपण म्हणतो की सगळं जे जग आपण पाहतो ते डोळ्यांमधून पाहतो, आणि लहान मुलांना जेव्हा ही अडचण येते किंवा ते पाहू शकत नाहीत आणि तेव्हा जेव्हा त्यांना दृष्टी मिळते तेव्हा खरोखरच त्या मुलांसाठी, त्यांच्या आईवडिलांसाठी तो किती मोठा त्यांच्या आयुष्याचा भाग असतो. आणि खरोखरच जेव्हा आपण म्हणतो की नेत्रदान केलं जातं, आपल्या डोळ्यांचं दान केलं जातं, तेव्हा आपण जाता जाता काहीतरी देऊन जातो या पूर्ण सृष्टीला म्हणा, किंवा अनेक माणसांना त्याची मदत जी आहे ती होत असते. आपण जेव्हा नेत्रदान म्हणतो तर तेव्हा आपण काही गोष्टी अशा आहेत का की जे अंधत्व आहे तर ते आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो का काही गोष्टींनी? म्हणजे मुळात जी गरज आहे तर ती गरज कुठेतरी कमी होऊ शकते, अशा काही गोष्टी आहेत? कमी करण्यासाठी म्हणजे तसे तर नाही सांगू शकत मी, पण नेत्रदान हे शस्त्रक्रिया वाढवण्यासाठी माझ्या मनात एक गोष्ट आली होती की आत्तापर्यंत कसं आहे की ही शस्त्रक्रिया केली जाते, जे रिट्राईव्ह करतात त्याच्यासाठी नेत्रतज्ञ जातात. हो. तर माझ्या मते आपण जर दुसऱ्या लोकांना लाईक नुसतं टेक्निशियन्सला जर ट्रेन केलं, जास्त प्रमाणात ट्रेन केलं, ऑलरेडी काही बँक्समध्ये वगैरे ट्रेन केल्या जातात, पण जास्त प्रमाणात एस्पेशली गावोगावी जर आपण अशा टेक्निशियन्सला ट्रेन करून तिथे एस्टॅब्लिश केलं तर ते टाईमवर कॉर्निया रिट्राईव्ह करणं जे गरजेचं आहे ते होऊ शकेल. कारण की किती म्हटलं तरी सुद्धा जर कोणत्या तरी दूरच्या गावामध्ये मृत्यू झाला असेल आणि औरंगाबाद किंवा मुंबई सारख्या शहरातून तिथे पोहोचायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये जो टाईम किंवा वेळ जातो तो वाचू शकतो. तर हे जे ट्रेनिंग मिळायला पाहिजे, मला असं वाटतं की आपण जास्त लोकांना ह्याची शिक्षण द्यायला पाहिजे. प्रायमरी हेल्थ सेंटर्समध्ये जर आपण तिथे असणाऱ्या डॉक्टर्सला जर ह्याच्यामध्ये ट्रेनिंग देऊ शकलो तर ते जास्त इझिली नातेवाईकांना कॉन्टॅक्ट करायला सुद्धा सोपं जाईल. बरोबर आहे, म्हणजे जास्तीत जास्त तज्ज्ञ तयार झाले पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, अगदी गावखेड्यापर्यंत पोहोचू शकतील आणि तिथूनही नेत्रदान आपण करू शकू अशा पद्धतीचे तज्ज्ञही तयार झाले पाहिजेत, असं मॅडमचं म्हणणं आहे. आपण आणखीही जाणून घेणार आहोत नेत्रदानाबद्दल, पण आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा आरोग्य संपदा. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मृत्यूनंतरही जर आपल्याला आपले डोळे जिवंत ठेवायचे असतील आणि त्या डोळ्यांनी जग बघायचं असेल तर त्यासाठी एकच आपण करू शकतो, ते म्हणजे नेत्रदान. नेत्रदानाविषयी बोलतोय, आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सारिका गाडेकर. मॅडम, आपण नेत्रदानाचे खूप वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या छोट्या छोट्या काळजी आपण घ्यायच्या आहेत तर त्या सगळ्या तुम्ही सांगितल्यात. एक असं काही वर्षांपर्यंत किंवा इव्हन आत्तापर्यंत असं वाटत होतं की जेव्हा एक व्यक्ती नेत्रदान करते तेव्हा 2 लोकांना एक नवीन आयुष्य मिळतं, नवीन डोळे मिळतात, नवीन दृष्टी मिळते. पण आता काही सगळंच म्हणजे आपलं जे तंत्रज्ञान आहे, वैद्यक क्षेत्र प्रगत होत चाललंय आणि त्यामुळे आणखीही जास्त लोकांना याने काही फायदा मिळतोय का? तर तुम्ही म्हटल्यासारखं आधी एका व्यक्तीने नेत्रदान केल्यानंतर आधी आपण 2 पेशंट्सला नेत्रदानाची शस्त्रक्रिया करून नजर द्यायचो. पण आता रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये एका कॉर्नियाचे आपण लेयर्स करून कमीत कमी एका व्यक्तीने नेत्रदान केलेले आपण 4 ते 5 व्यक्तींना आपण हे नेत्रदानाची शस्त्रक्रिया करून नजर देऊ शकतो.
अच्छा. तर ह्याला आपण लॅमेलर केराटोप्लास्टी म्हणतो. त्याच्यामध्ये जर काच असेल तर त्याच काचेचा समोरचा हिस्सा एका दुसऱ्या पेशंटला, ज्याचा आजार नुसतं त्या काचेच्या समोरच्या भागात आहे, आणि त्या काचेचा जो उरलेला आतला भाग आहे तो आपण दुसऱ्या पेशंटला दान करू शकतो. तर असं करून आपण लॅमेलर सर्जरीजनी 2 डोळे 4 ते 5 व्यक्तींमध्ये ऑपरेशन करून, शस्त्रक्रिया करून आपण दृष्टी देऊ शकतो. वा, नक्कीच. म्हणजे एका व्यक्तीने जेव्हा नेत्रदान केलेलं असतं तेव्हा 4 ते 5 लोकांना दृष्टी मिळू शकते. ही खरंच किती मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की ही विज्ञानाची प्रगती आहे. त्याचाही आपल्याला खरं तर माहिती हवी आणि त्याची जाणीवही हवी. आता जेव्हा आपण म्हणतो की जाणीव हवी, तर तेव्हा समुपदेशनाचा एक महत्त्वाचा भाग ह्याच्यामध्ये येतो. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की काही काउन्सिलर्स असतात, समुपदेशक असतात, तर त्यांचा रोल काय असतो नेत्रदानामध्ये? तर हे जे काउन्सिलर्स असतात, समुपदेशक असतात, ते एक तर आय डोनेशन फोर्टनाईट सारखे जे दिवस असतात तेव्हा ते स्वतःसुद्धा खूप प्रमोशन करतात आय डोनेशनसाठी. त्या व्यतिरिक्त हॉस्पिटलमध्ये सुद्धा जे क्रिटिकल पेशंट्स असतात, व्हेंटिलेटर्सवर असतात, नाहीतर हेड इंजुरीमुळे ब्रेन डेड वगैरे जर पेशंट असतील, तर तिथे जाऊन त्या काउन्सिलरचा रोल खूप मोठा होऊन जातो. कारण की त्या स्टेटमध्ये त्या पेशंटच्या नातेवाईकांना जाऊन बोलणं, त्यांना कन्व्हिन्स करणं की जर काही भलं वाईट झालं तर मग तुमच्या पेशंटचे डोळे आम्हाला दान करू शकतात, हे कन्व्हिन्स करण्याचा खूप मोठा रोल या काउन्सिलर्सचा असतो. कारण की सध्या जे आहे आपल्याकडे भारतामध्ये हे जे हॉस्पिटल कॉर्नियल रिट्रायव्हल आहे ते कमी प्रमाणात आहे. बरं. तर हे वाढवण्यासाठी हे जे काउन्सिलर्स आहेत त्यांचा खूप मोठा सहभाग होतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की मुळात हा विचार नातेवाईकांपुढे मांडणं की समजा जर तुमचे नातेवाईक गेले तर मग तुम्ही डोळे द्याल का, किंवा कुठल्याही खरं तर अवयवदानाच्या बाबतीतही आपण तेच म्हणू शकतो की मुळात हा विचार त्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणं हीच काहीशी एक अवघड अशी गोष्ट आहे आणि जी समुपदेशक करत असतात. पण त्यावेळी जरी हे सगळं अवघड वाटत असलं तरी मला वाटतं की नंतर नातेवाईकांना नक्कीच आनंद होत असेल की आपली कोणीतरी जवळची व्यक्ती गेली पण ती जाता जाता एवढ्या लोकांना दृष्टी देऊन गेली. बरोबर आहे. मला वाटतं नातेवाईकांना त्याच्यानंतर हे नक्की वाटत असेल की त्यांचे जवळचे, त्यांचा कोणता तरी भाग अजूनसुद्धा कोणाला तरी मदत करत आहे, कोणामध्ये तरी अजूनसुद्धा जिवंत आहे. तर त्याची खुशी त्यांना नक्कीच मिळायला पाहिजे, सुख मिळायला पाहिजे. नक्कीच. तुम्ही इतक्या वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये काम करताय, तर जास्तीत जास्त जनजागृती व्हावी आणि विशेषतः शहरामध्ये मला असं वाटतं की थोडी आहे, अजून ग्रामीण भागापर्यंतही हा विचार पोहोचावा म्हणून काही वेगळे प्रयत्न सुरू आहेत? वेगळे प्रयत्न म्हणजे हेच आहे की टी व्हीवरनं अवेअरनेस प्रोग्रॅम्स, जे हॉस्पिटल्स आहेत किंवा आय बँक्स आहेत त्यांनी गावोगावी जाऊन हे असे अवेअरनेस प्रोग्रॅम्स तिथलच्या लोकांना जाऊन भेटून त्यांना कन्व्हिन्स करणं, ह्याच्यामध्ये त्या काउन्सिलर्सचा पण खूप मोठा रोल येतो. कारण की ते स्वतःसुद्धा जाऊन तिथे लोकांशी पर्सनली बोलून कन्व्हिन्स करू शकतात. बरोबर आहे. तुमचं काय म्हणजे तुमच्या पाहण्यामध्ये काय आलेलं आहे की नेत्रदान हे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये ह्याच्यामध्ये काही फरक दिसून येतो? नक्कीच दिसून येतो. शहरामध्ये त्यातल्या त्यात नेत्रदानाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. ह्याचा एक कारण हे पण असू शकेल की गावांमध्ये आपले जे बिलीफ्स आहेत ते जास्त फर्म आहेत. आपण जे ह्याच्या आधी चर्चा केली की विद्रूप दिसणं, नाहीतर मी आंधळा जन्माला येईल, पुनर्जन्म आंधळा होईल, हे मला वाटतं त्यांच्यामध्ये जास्त फर्म बिलीफ्स असावेत. तर त्याला ॲड्रेस करणं खूप गरजेचं आहे. कारण की नक्कीच आपल्या ग्रामीण भागामध्ये नेत्रदानाचं प्रमाण कमी आहे. ते सोडून तिथलच्या लोकांना हे सुद्धा वाटत असावं की एवढ्या दूर गावामध्ये कोण येऊन आमचे डोळे किंवा कॉर्निया रिट्राईव्ह करेल. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना कन्व्हिन्स करणं की
टीम असते, रेडी असते, 24 तास तयार असतात. प्रत्येक हॉस्पिटलमधली टीम, त्यांना नुसतं एक फोन पोहोचला तर ते टीम तिथे 6 तासाच्या आत पोहोचून ते कॉर्नियाज रिट्राईव्ह करतील. बरोबर आहे. आणि मग नंतर जो कॉर्निया आपण घेतलेला असतो दात्याकडून, तर तो किती दिवस राहतो आय बँकमध्ये? तर आपण जेव्हा हा कॉर्निया रिट्राईव्ह करतो तेव्हा त्यांना काही मीडियामध्ये ठेवतो, काही लिक्विड्स असतात, प्रेझर्वेटिव्ह मीडिया. तर जो कॉर्निया आपल्याला कोणाला दृष्टीसाठी वापरायचा असेल तो कॉर्निसॉल किंवा MK मीडिया हे नावं आहेत त्या मीडियाचे, त्याच्यामध्ये ठेवतो. पण तो कॉर्निया आपल्याला 10 दिवसाच्या आत वापरणं गरजेचं असतं. कारण की तेवढ्या वेळानंतर त्या कॉर्नियाचे जे सेल्स असतात ते खराब व्हायला लागतात. तर जर आपल्याला दृष्टीसाठी तो कॉर्निया वापरायचा असेल तर 10 दिवसाच्या आत आपण ते शस्त्रक्रिया केली पाहिजे. या व्यतिरिक्त मी ह्याच्या आधी जे बोलले होते की थेरप्युटिक ट्रान्सप्लांट्स आपण जे करतो, तर थेरप्युटिक ट्रान्सप्लांटसाठी आपण काही कॉर्नियाज जे आपल्याला माहिती आहेत की जो डोनर होता ते खूपच वयस्कर होते, तर अशा कंडिशनमध्ये तो कॉर्निया आपण ग्लिसरॉल अशा मीडियामध्ये प्रिझर्व्ह करतो. तर ग्लिसरॉलमध्ये कॉर्निया जेव्हा आपण ठेवतो तो 3 ते 6 महिने ठेवू शकतो. तर तो आपण थेरप्युटिक ट्रान्सप्लांटसाठी वापरू शकतो. नक्कीच. म्हणजे आपण अशा पद्धतीने तो जो डोळा आहे असं आपण म्हणू सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये, तो काही दिवसानंतर किंवा काही एका मर्यादेपर्यंत वापरायचा असतो. मंडळी, पुन्हा एकदा आपण जो मगाचा टोल फ्री क्रमांक होता आणि जी वेबसाईट होती ती आपण स्लाईडवर पाहूया, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचेल. हेल्पलाईन आहे 1919 1919 ही हेल्पलाईन आहे. आणि त्याचप्रमाणे जी वेबसाईट आहे ज्याच्यावरून आपण प्रतिज्ञापत्र डाउनलोड करून घेऊ शकतो, ती वेबसाईट आपण आपल्या स्क्रीनवर आत्ता पाहताय. आणि त्या वेबसाईटवरून देखील हा जो नेत्रदानाचा जो फॉर्म असतो तो आपण भरू शकता आणि नेत्रदानाची इच्छा जी आहे ती प्रकट करू शकता. अर्थात जसं मॅडमनी सांगितलं तसं आपल्या नातेवाईकांना ह्याविषयी माहिती असणं, नातेवाईकांना सांगणं हे खूप गरजेचं आहे. मॅडम, आपण इथे आलात आणि खूप छान वेगवेगळ्या विषयांवर आपण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनापासून आभारी आहे. धन्यवाद. जगता जगता रक्तदान, जाता जाता अवयवदान आणि गेल्यानंतर नेत्रदान. मला वाटतं आज ह्या नोटवर आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.